सुस्वागतम माझ्या छोट्या बालमित्रांनो, मराठी विषयामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपण आजच्या सेशनमध्ये थोडं रिव्हिजन करणार आहोत, उजळणी करणार आहोत. मुलांनो, आपण जसे जसे पुढच्या पाठामध्ये जात आहोत तसेच मध्ये मध्ये आपण एक एक सेशनला थोडक्यात उजळणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला मागच्या पाठांचा विसर पडू नये. बरोबर की नाही? गेल्या वेळेस आपण पाठ क्रमांक 5, 6, 7 यांची उजळणी देखील मधल्या सेशनमध्ये केली होती. आज आपण पाठ क्रमांक 8, 9, 10 याची देखील थोडीशी उजळणी करणार आहोत, जेणेकरून जसे आपण पुढच्या पाठामध्ये जातो मागच्या पाठाचा विसर पडू नये आणि तुम्ही त्या टचमध्ये राहिलं पाहिजे. चला तर मग करूया उजळणी म्हणजेच रिव्हिजन. धडा क्रमांक 8 ते 10 जे ऑलरेडी आपण शिकलो आहोत, थोडक्यात आपण त्याची उजळणी करून घेऊया. तर पाठ क्रमांक 8 खेळ खेळूया. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी चित्रे पाहिली होती आणि त्या चित्रांचा उपयोग कशासाठी होतो, कसा होतो हे पाहिले होते. तर आपण चित्रे पाहिली तर आपल्याला ती लगेच ओळखून आपल्याला त्याचे नाव काय आहे ते लिहिता आलं पाहिजे. तर हे चित्र कोणतं आहे मुलांनो? लगोरी, ज्याच्या मदतीने आपण लगोरी खेळतो. हे कोणतं चित्र आहे? भोवरा, टॉप, ज्याच्या मदतीने आपण भोवरा खेळतो. हे कोणतं चित्र आहे? पतंग, काईट. आपण पतंग उडवण्याचा खेळ आपण खूप आनंदाने खेळतो. ही आहे दोरी, स्किपिंग रोप, ज्याच्या आपण मदतीने आपण खेळतो व चांगली आपली फिजिकल एक्सरसाइज देखील होते. हे आपण ऑलरेडी शिकलोय. चेंडू, चेंडूचे विविध खेळ आहेत जे तुम्ही आनंदाने खेळता. आणि फुगा, बलून. लहान मुलांना तर हे फुगा खेळायचे वेळ खूप वेगळेच असते, हो ना? ओके. तर चित्राच्या आधारे उत्तरे लिहा. चित्राच्या आधारे आपण प्रश्न उत्तरांची उजळणी करूया. मुले कोणता खेळ खेळत आहेत मुलांनो? चित्रामध्ये पहा, मुले कोणता खेळ खेळत आहेत? मुले कबड्डीचा खेळ खेळत आहेत. कोणता खेळ खेळत आहेत? तुम्ही पाहिला तर तुम्हाला लगेच ओळखता येईल की मुले कबड्डीचा खेळ खेळत आहेत. आणि कबड्डी हा खेळ एकाच मुलाने खेळता येत नाही, त्यासाठी टीम, ग्रुपमध्ये खेळला जातो. ठीक आहे. आता हे दुसरे चित्र. ह्या चित्रात किती मुले खेळत आहेत? सध्या आपण जे चित्र पाहतो त्याच्यामध्ये किती मुली दिसतात आपल्याला? 4 मुली खेळत आहेत. या खेळाचे नाव काय आहे मुलांनो सांगा? या खेळाचे नाव खो खो आहे. जर आपण इथं खांब पाहिला तर आपल्याला लगेच कळेल. आणि 2 मुली बसलेल्या आहेत आणि 2 मुली धावत आहेत. जर हे चित्र पाहिले तर आपल्याला लगेच लक्षात येते की हा खेळ खो खोचा आहे, कारण आपण खो खो विषयी देखील माहिती पाहिलेली आहे. आता हे तिसरे चित्र. ह्या चित्रात पहा, हा खेळ कोणता आहे मुलांनो? बरोबर, लगोरीचा. मुलीने चेंडू कशावर फेकला आहे? मुलीने चेंडू लगोरीवर फेकला आहे मुलांनो. कशावर फेकला आहे? लगोरीवर. बरोबर. आता हे आहे पुढचे चित्र. ह्या चित्रामध्ये मुले काय खेळत आहेत पहा पाहू. बरोबर, मुले क्रिकेट खेळत आहेत. तर प्रश्न आहे, मुले बॅट आणि बॉलच्या सहाय्याने कोणता खेळ खेळत आहेत? मुले बॅट आणि बॉलच्या सहाय्याने क्रिकेट खेळत आहेत. बरोबर. आता हे पुढचे चित्र. मुलगा हातात दोरी घेऊन काय करीत आहे? मुलगा हातात दोरी घेऊन दोरीच्या उड्या मारत आहे. बरोबर ना? आणि हे पुढचे चित्र. मुलगी आता कोणता खेळ खेळत आहे पहा पाहू. बरोबर, मुलगी भोवरा खेळत आहे. ती भोवऱ्याबरोबर खेळत आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे चित्रे पाहून तुम्हाला जर प्रश्नाची उत्तरे विचारली तर लिहिता आली पाहिजे, किंवा प्रश्न दिला असेल तर तो ओळखून कोणत्या पाठातील आहे तरी तुम्हाला ते उत्तर देता. आता शब्दार्थ पाहूया. ओळख
ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, टू नो, नोटिफिकेशन, इंट्रोडक्शन. मुले, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण बॉयज म्हणतो, अनेक वचन आहे, मोर दॅन वन, दॅट इज प्लुरल, दॅट्स वाय वी आर सेइंग बॉयज. मुली, एकापेक्षा जास्त, त्यामुळे गर्ल्स. कबड्डी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कबड्डीच म्हणतो. खो खो, इंग्लिशमध्ये खो खो म्हणतो. अचूक, अचूक म्हणजे ॲक्युरेट, एक्झॅक्टली. फेकतो, फेकणे म्हणजे थ्रो, थ्रोविंग. क्रिकेट, खेळाचा प्रकार आहे. छान, छान म्हणजे गुड, नाईस. फुगा, फुगा म्हणजे बलून. आता आपण पुढच्या धड्याकडे जाऊया. याच्यामध्ये आपल्याला चित्र दिली होती आणि चित्रावरून आपण गोष्ट तयार केली होती. तर चित्रांचा योग्य क्रम लावा. तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणती. आता इथे जर पाहिलं तर चित्रे पहा मुलांनो. पहिल्यांदा बेडूक काय करतात, त्यांना 2 खांब दिसते म्हणून ते एक वेल आणून त्या खांबाला बांधतात. तर हे आहे चित्र क्रमांक 1. मग खांबाला त्यांनी वेल बांधल्यावर त्याच्यावर काय करतात, झोपाळ्यावर दोघे बसून झोके घेऊ लागतात. हे आहे चित्र क्रमांक 3. दोघे जेव्हा झोके घेत असतात, अचानक काय होतं, झोपाळा हालायला लागतो आणि झोपाळा जसा हालतो तेव्हा बेडूक वरती पाहतात तर काय, ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय होते. आणि हे जेव्हा त्यांना समजते की आता झोपाळा हालतोय स्वतःहून म्हणजे तो उडणार आहे, हे आहे चित्र क्रमांक 4. पटकन ते झोपाळ्यावरून पाण्यात उडी मारतात. बरोबर ना. तर त्यातील आपण शब्दार्थ पाहूया. झोपाळा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्विंग. तळे, तळ्याला इंग्लिशमध्ये आपण पॉन्ड म्हणतो. पाण्यात, पाण्यात म्हणजे इन द वॉटर. खांब, खांब म्हणजे मुलांनो पिलर. वेल, वेलला आपण इंग्लिशमध्ये क्रीपर म्हणतो. बांधला, बांधला म्हणजे बिल्ट. झोके, झोके घेणे म्हणजे स्विंग्स. गंमत म्हणजे फन. अचानक म्हणजे सडनली. बगळा, ज्याला आपण क्रेन म्हणतो. पटकन म्हणजे क्विकली. उड्या मारणे, टू जम्प. तुम्हाला मराठीमध्ये शब्द दिला तर त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ माहिती पाहिजे, किंवा इंग्लिशमध्ये जर शब्द दिला तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे माहिती पाहिजे, जे तुम्हाला परीक्षामध्ये येऊ शकतं मुलांनो. तर तुम्ही शब्दार्थ देखील लर्न करा. चला आपण ह्याच्यातील प्रश्न उत्तरे पाहू. प्रश्न क्रमांक 1. बेडकांना तळ्यात काय दिसले? बेडकांना तळ्यात 2 खांब दिसले. किंवा तो बेडकांना तळ्यात किती खांब दिसले? तर 2. कोणत्याही प्रकारे जरी प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 2. बेडकांनी खांबांना काय बांधले? तर बेडकांनी खांबांना एक वेल बांधली. प्रश्न क्रमांक 3. झोपाळ्यावर कोण झोके घेत होते? कोणी घेतले झोके? बेडकांनी. तर उत्तर आहे झोपाळ्यावर बेडकांनी झोका घेतला किंवा झोके घेतले. प्रश्न क्रमांक 4. अचानक कोणती गंमत झाली? अचानक झोका उडून गेला, ही गंमत झाली. प्रश्न क्रमांक 5. कोणती गोष्ट बेडकांच्या लक्षात आली? जेव्हा झोका उडायला लागला तेव्हा बेडकांच्या लक्षात आली की ते 2 खांब नसून ते बगळ्याचे पाय आहेत. तर उत्तर आहे बेडकांच्या लक्षात असे आले की हे 2 खांब नसून बगळ्याचे पाय आहेत. प्रश्न क्रमांक 6. पाण्यात उडी कोणी मारली मुलांनो? पाण्यात बेडकांनी उडी मारली. आणि प्रश्न क्रमांक 7. तळ्यात किती बेडूक होते? तळ्यात 2 बेडूक होते. किती बेडूक होते? 2. तर आपण आता पुढचा धडा पाहूया, ज्याच्यामध्ये आपण कविता पाहिलेली भाजी घ्या भाजी. तर त्या कवितेतील शब्दार्थ पाहूया.
भाजी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? व्हेजिटेबल्स. ताजी ताजी भाजी होती ना, ताजी म्हणजे फ्रेश. चवळी ज्याला आपण काउपीस म्हणतो. कोवळी म्हणजे टेंडर, कोवळी कोवळी. लिंबूला आपण लेमन म्हणतो. आंबट सार. पिवळी येलो. शेपू एक ग्रीन लेफी व्हेजिटेबल किंवा आपण त्याला परफेक्टली नाव काय म्हणतो? डिल, DILL, डिल. कोथिंबीर कोरिएंडर लीव्स. कोशिंबीर सॅलड. आपण इंग्लिशमध्ये कोशिंबीरला सॅलड म्हणतो. मेथीची जुडी अ बंच ऑफ, जुडी म्हणजे अ बंच ऑफ फेन्युग्रीक लीव्स. मेथीला आपण फेन्युग्रीक म्हणतो. पातीची ऑफ लीव्स, पातीची म्हणजे त्याच्या पानांची म्हणजे लीव्सची. मिरची चिली, हिरवी असेल तर ग्रीन चिली, लाल असेल तर रेड चिली. तिखट हॉट. चवीसाठी फॉर टेस्ट. मुळा रेडिश. गाजर कॅरट. कांदा ऑनियन. वांगी म्हणजे ब्रिंजल. टमाटे म्हणजे टोमॅटोज. पराठा खाद्यपदार्थ आहे पराठा. बटाटे पोटॅटोज. काकडी कुकुंबर. तर चला आपण प्रश्न उत्तरे पाहूया या धड्यातील. कवितेत आलेल्या भाज्यांची नावे लिहा. कवितेत आलेल्या भाज्या कोणत्या होत्या? चवळी, लिंबू, पालक, शेपू, मेथी, मिरची, मुळा, गाजर, कांदा, वांगी, टमाटे, बटाटे व कोथिंबीर या भाज्या कवितेत होत्या ज्या आपण पाहिलेल्या आहोत. सर्व भाज्या कशा आहेत? सर्व भाज्या ताज्या आहेत, फ्रेश आहेत. कवितेत कोणत्या पालेभाज्यांची नावे? आता पहा मुलांनो, पहिला प्रश्न जो आहे तो भाज्या, पूर्ण सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारला आहे पालेभाज्या, लिफी व्हेजिटेबल्स, ज्या आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर कवितेत चवळी, पालक, शेपू, मेथी या पालेभाज्यांची नावे आली आहेत. चौथा, मिरचीची चव कशी असते? मिरची गोड असते का? नाही ना. तर कशी असते चव मुलांनो? मिरचीची चव तिखट असते, हॉट स्पायसी असते. कवितेत आलेल्या खाद्यपदार्थांची नावे लिहा. कोणकोणती खाद्यपदार्थ आलेले आठवते? पराठा, कोशिंबीर. तर कवितेत आलेले खाद्यपदार्थ होते पराठे आणि कोशिंबीर. प्रश्न 6, पराठ्यासाठी कोणती भाजी आणली आहे? पराठ्यासाठी बटाट्याची भाजी आणली आहे. बरोबर की नाही? आता प्रश्न क्रमांक 7, कोशिंबिरीसाठी कोणती भाजी आणली आहे? कोशिंबिरीसाठी काकडीची भाजी आणली आहे. वेगळे रंगांची नावे देखील शिकूया. आता पहा, मेथी कशी असते, कोणत्या रंगाची असते? हिरवी. कसा कलर आहे त्याचा? हिरवा. तर हिरवा कशा प्रकारे लिहितात? हिरवा. टमाटा कोणत्या कलरचा असतो? कोणत्या रंगाचा असतो? लाल, लाले लाल. तर टमाटरचा रंग आहे लाल. मुळा कोणत्या रंगाचा असतो? पांढरा. तर लिंबू कोणत्या रंगाचा असतो मुलांनो? पिवळा. कांदा कोणत्या कलरचा असतो? गुलाबी. गाजरचा रंग कोणता आहे? तांबडा. काकडीचा कलर कोणता आहे मुलांनो? पोपटी. आणि वांग्याचा रंग कोणता आहे? जांभळा. तर इथे भाज्यांच्या आधारित आपण रंगांची नावे देखील मराठीमध्ये कशी लिहितात ते पाहिली. तुम्ही देखील लिहून प्रॅक्टिस करा. कवितेत यमक जुळणारे शब्द. यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स मुलांनो, सिमिलर वर्ड्स, एकसारखा साऊंड येणारे शब्द.
तर पहा, ताजी भाजी, ताजी भाजी, कोवळी पिवळी, कोवळी पिवळी, मेथी पाती, मेथी पाती, मोठी साठी, मोठी साठी, कांदा दादा, कांदा दादा, टमाटे बटाटे, टमाटे बटाटे, कोथिंबीर कोशिंबीर, कोथिंबीर कोशिंबीर. तर एकसारखा आवाज असणारे, सिमिलर साऊंड असलेल्या शब्दांना यमक जोडणारे शब्द म्हणतात, म्हणजेच रायमिंग वर्ड. तर मुलांनो, आज आपण धडा क्रमांक 8, 9, 10 ह्या धड्यांची उजळणी केली. तुम्ही देखील घरी प्रश्न उत्तरे, शब्दार्थ पाठ करा, लिहून काढा, वाचण्याचा व लिहिण्याचा सराव करत राहा. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.